नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. सोशल मीडिया आणि रील्सचे वेळ कुणाचे आयुष्य चमकवते तर कुणाचा घात करते. पंढरपूरच्या भोसे येथील एका रील स्टारची कहाणी, जी इंस्टाग्रामच्या चकाचक दुनियेत अशी हरवली, तिच्या नशिबी एक भयानक अंत लिहिला गेला. अनैतिक संबंध, फसवणूक आणि रक्ताने माखलेले हे प्रेम. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा गळा आवडून खून का केला आणि रील्सच्या जगात वावरणारी ती महिला प्रत्यक्षात कोणाच्या जाळ्यात अडकली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोनाली जाधव हत्याकांडाची थरारक सत्यकथा. सोनाली जाधव, वय वर्ष 34. मागच्या 16 वर्षापूर्वी पंढरपूरच्या गुरसाडे येथील नेताजी जाधव यांच्यासोबत तिचं लग्न झालं. 2 मुले, एक सुखी संसार सुरू होता. पण मागील 2-3 वर्षात काहीतरी बदललं. सोशल मीडियाच्या, विशेषतः इंस्टाग्रामच्या रील्सच्या जगात ती रमू लागली. फॉलोअर्सची संख्या वाढत होती, तशी तिची दुनिया बदलत गेली. पण याच रील्सच्या हव्यासाने तिचे वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती. सोनालीच्या आयुष्यात एंट्री झाली ती भोसे गावातील 37 वर्षीय तुकाराम वामन गावंधरे उर्फ बुवा गावंधरे याची. हे प्रेम इतके वेडे होते की सोनालीने आपल्या नवऱ्याला सोडले, 2 मुलांना सोबत घेतलं आणि तिच्या माहेरी म्हणजे भोसे गावात ती राहायला गेली. तिथे तिला तुकारामने एक रूम भाड्याने घेऊन दिली. तिथे ती राहत होती. पण 2 मुलं सोबत असल्यामुळे प्रायव्हसी मिळत नाही, या कारणाने तिने मुलांचं हॉस्टेलला ऍडमिशन घेऊन दिलं. दोन्ही मुलांना तिने पंढरपूरच्या हॉस्टेलमध्ये ठेवलं आणि ती तुकाराम सोबत तिचं लाईफ एन्जॉय करत होती. तुकारामने तर हद्दच केली होती. स्वतःची बायको, मुले, घरदार आणि कुटुंबातील प्रतिष्ठा या प्रेमापोटी त्याने सर्व काही पणाला लावलं होतं. अगदी घरातील सोनं मोडून त्याने सोनालीच्या गरजा पूर्ण केल्या. त्याच्या घरच्यांचा त्याच्यावर राग होता, म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याचं घरी येणं जाणं बंद करून दिलं. पण तरीही त्याने सोनालीला सोडलं नाही. पण या प्रेमात एक वादळ येणार होतं. जसजशी सोनालीची लोकप्रियता वाढत गेली तसे तिचे वर्तन बदलू लागले. रील स्टार बनल्यावर तिच्या आयुष्यात एका नवीन मित्राची एंट्री झाली. तिसरा बॉयफ्रेंड. म्हणजे सोनाली आता तुकारामला डावलून त्या नवीन मित्रासोबत फिरू लागली. हे सर्व तुकाराम त्याच्या उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्या डोक्यात संशयाची आग लागली होती. त्याने ज्या प्रेमापोटी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं, स्वतःची बायको, स्वतःचे लेकरं, स्वतःचं घरदार, आई वडील सगळं सोडलं होतं, त्याच प्रेयसीने त्याला दगा दिला होता. 6 एप्रिल हा तिच्या वाढदिवसाचा दिवस होता. याच दिवशी तिला तुकारामने सांगितलं की मी तुला काहीतरी गिफ्ट घेऊन देतो, आणि ते गिफ्ट घेऊन देण्याच्या बहाण्याने तो तिला बाईकवर बसवून घेऊन गेला. तो शेवटचा दिवस होता तिच्या लाईफचा. सोनाली घरी परतलीच नाही. तिचे आईवडील तिला फोन करत होते, तिचा फोन लागत नव्हता. शेवटी तिच्या वडिलांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली. 4 दिवस पोलिसांनी शोध घेतला. त्यानंतर रुपडे गावातील एका कॅनॉलमध्ये एका महिलेचा सडलेला मृतदेह सापडला. तिच्या आईवडिलांना विचारले असता ओळख पटली की ती सोनालीच होती. पोलिसांनी संशयावरून तुकारामला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेणं फार मोठी गोष्ट नव्हती पोलिसांसाठी, कारण सगळ्या गावाला त्यांच्या अफेअरबद्दल माहिती होती. तुकारामने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याने पोलिसांना सांगितले की मी जिच्यासाठी घर सोडले, पण तिने मला धोका दिला. एक रील स्टार, जिचे लाखो फॉलोअर्स, तिला पाहिलं, पण तिच्या अंतिम समयी तिथे कोणीही नव्हतं. सोशल मीडियाच्या आभासी जगात हरवलेल्या माणसांची ही शोकांतिका आपल्याला एकच शिकवण देते: ग्लॅमरच्या दुनियेत वावरताना आपल्या मातीची आणि माणसांची जाण ठेवणं किती महत्वाचं आहे. आज एक कुटुंब विस्कळीत झालं, 2 मुले आईविना पोरकी झाली आणि तुकाराम सारखा माणूस आता तुरुंगात आपली शिक्षा भोगणार. तुम्हाला काय वाटतं, सोशल मीडिया माणसाला जास्त स्वार्थी बनवतंय का? मैत्रिणींनो, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. नेम, फेम सर्व पाहिजे, आजच्या काळाची ती गरज आहे. पण हे सगळं कमवत असताना जेव्हा तुम्ही फेमस व्हाल, तेव्हा प्लीज तुमच्या स्वतःच्या माणसांना सोडू नका. कारण की आपल्या कठीण काळात आपलीच माणसं आपल्याला कामात येतात. कमेंट्स मध्ये नक्की सांगा की तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, आणि अशाच स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.